जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या ज्यांचं या ठिकाणी बघा आस्थापनामध्ये ज्या जिल्हा परिषदच्या आस्थापनामध्ये सध्या सिलेक्शन झालं असेल आणि त्यांना नियुक्ती आदेश देखील या ठिकाणी बघा मिळालेला आहे. तसंच काही उमेदवारांचं या ठिकाणी समुपदेशनासंदर्भात महत्त्वाचं जे काही नोटिफिकेशन सध्या आलेले आहे, तर त्यांचं देखील बघा लवकरात लवकर जे काही वेळ देण्यात आली आहे, तारीख देण्यात आली आहे, तर त्या दिवशी तुमचं समुपदेशन होऊन तुमच्या हातामध्ये बघा ऑर्डर देण्याचं या ठिकाणी बघा पुढची जी काही प्रोसेस आहे तर ती होणार आहे. तर एकंदरीत तुम्हाला बघा ऑर्डर ही जे कोणत्याही दिवशी मिळो, पण त्या ऑर्डरमध्ये जे काही महत्त्वाचे जे काही पॉईंट देण्यात आले आहे, ज्या अटी शर्ती आहे, तर त्याच्यामधील महत्त्वाची जी काही अटी शर्ती आहे ती म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट संदर्भात. कारण आपलं जेव्हा नोकरीला आपण बघा नियुक्ती होतं त्यानंतर आपल्याला काही वेळ हा देण्यात येतो की जे काही आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला त्या ठिकाणी सादर करायला पडतं. कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे जे काही चारित्र्य पडताळणीचा जो काही प्रमाणपत्र असतं तर ते आपल्याला काढायला पडतं. तर सर्वसाधारण या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये जवळपास आपण नियुक्ती जेव्हा होत असतो तर त्या नियुक्तीच्या दिवसापासून जवळपास या ठिकाणी आपल्याला 15 दिवसाची मुदत ही देण्यात येते. त्या 15 दिवसामध्ये आपल्याला जे काही चारित्र्य पडताळणी संदर्भात जे प्रमाणपत्र असेल तर ते त्या ठिकाणी बघा आपल्याला अप्लाय करून ते सध्या काढून संबंधित जे काही अधिकारी आहे, प्राधिकारी, तर त्यांच्याकडे ते जमा करायला पडतं. तर ह्या ठिकाणी बघा जो काही ही एक ऑर्डर आहे, आताची ऑर्डर आहे, तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही 21 अटी शर्ती आहे, तर त्याच्यामधील महत्त्वाची जी अटी शर्त बघा 18 नंबरची ह्याच्यामध्ये देण्यात आली आहे. तर ज्या उमेदवारांचं या ठिकाणी बघा सिलेक्शन झालं आहे त्यांचं नियुक्ती त्या ठिकाणी बघा ज्या आस्थापनेमधील ज्या शाळा असेल तर त्या ठिकाणी दिलेली असते. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे ऑर्डर असेल तर त्याच्यात 18 नंबरचा पॉईंट या ठिकाणी देण्यात आला आहे की संबंधित उमेदवारांनी 15 दिवसाच्या आत या ठिकाणी नियमानुसार चरित्र पडताळणी सक्षम जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडील प्रमाणपत्र संबंधित गट शिक्षण अधिकारी कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपली जेव्हा जॉईनिंग होते त्या जॉईनिंगच्या डेटपासून पुढचे जे काही 15 दिवस आहेत तर त्या 15 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस ही करून घ्यायची आहे. आता ही जी चरित्र पडताळणीची प्रोसेस नेमकी कशा पद्धतीने करणार, कोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे, तर त्या संदर्भात मी तुम्हाला पुढे माहिती देणार आहे. तर हे या ठिकाणी बघा हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर बघा आपण जे काही चरित्र पडताळणी सध्या आपल्याला करून घ्यायची आहे येत्या काही 15 दिवसामध्ये, म्हणजे ज्यांची सध्या नियुक्ती झाली आहे आणि त्यांना ह्या ठिकाणी बघा आदेश मिळाला आहे, तर त्यांनी 15 दिवसाच्या आतमध्ये सध्या हे जी चरित्र पडताळणी संदर्भात महत्त्वाचं जे ॲप्लिकेशन असेल तर ते ॲप्लिकेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि ज्यांचं सध्या सध्या जे नियुक्ती आदेश सध्या बाकी असेल किंवा समुपदेशन ज्या जिल्हा परिषदमध्ये बाकी असेल तर त्यांनी देखील जी काही प्रोसेस आहे पुढची तर ती प्रोसेस तुम्ही एकदा समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते काही महत्त्वाचं जेव्हा तुमच्या हातात नियुक्ती आदेश मिळेल तर त्या नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर तुम्हाला प्रोसेस करायला लवकरात लवकर ही सोपी जाणार आहे. तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं आता जे आपण पुढे आहे तर त्या ठिकाणी बघा चरित्र पडताळणीसाठी महत्त्वाची जे काही प्रोसेस असणार आहे ती नेमकी तुम्हाला कुठे करायची आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे महत्त्वाचं गुन्हे नोंद नसल्याबाबतचे पोलीस चरित्र पडताळणी जे काही प्रमाणपत्र आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी अर्जदारांना महत्त्वाच्या या ठिकाणी सूचना देण्यात आला आहे. तर हे जे आहे ते महत्त्वाचं या ठिकाणी बघा विशेष म्हणजे ह्या भंडारा जिल्ह्यासंदर्भात महत्त्वाचं पोलीस स्टेशन संदर्भात या ठिकाणी इन्फॉर्मेशन देण्यात आली होती. तर हे जे आहे ते संपूर्ण जे काही महत्त्वाचं आपल्याला चरित्र पडताळणीसाठी ज्या स्टेप आहे तर त्या ह्याच्यानुसार आपल्याला होणार आहे. तसंच बघा ऑनलाईनवरती आपल्याला महत्त्वाचं चरित्र पडताळणीसाठी आपण कशा पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकतो तर त्याचं देखील एक प्रोसेस देण्यात आली आहे. ती प्रोसेसचा व्हिडिओ देखील आपण पुढे हा बनवणार आहे. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी महत्त्वाचं गुन्हे नोंद नसल्याबाबतचे पोलीस चरित्र पडताळणी जे काही प्रमाणपत्र आहे तर त्या मिळण्याकरिता फक्त ऑनलाईन प्रक्रियेद्वारेच आपल्याला अर्ज सादर करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज नाही सादर करायचा, फक्त ऑनलाईन प्रक्रियेद्वारे या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. आता ऑनलाईन अर्ज जो आहे तो तुम्ही स्वतः वैयक्तिक देखील या ठिकाणी बघा सादर करू शकतात. प्रोसेस जी आहे ती एकदम साधी आणि सोपी आहे. ती देखील तुम्हाला प्रोसेस पुढे मी दाखवणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज हा पुढे सादर करायचा आहे. तसंच बघा ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही पेमेंट असणार आहे, म्हणजे ऑनलाईन जे चलन असणार आहे अर्ज प्रक्रियेचं, तर ते तुम्हाला ह्या ठिकाणी बघा ऑनलाईन स्वीकारले जाणार आहे. ह्याच्यामध्ये कोणतीही डी वगैरे ह्या ठिकाणी तुम्हाला त्या स्वरूपात पेमेंट ह्या ठिकाणी स्वीकारलं जाणार नाही. म्हणजे ह्या ठिकाणी आपलं फोनपे असेल, गुगल पे असेल, पेटीएम असेल, तर त्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की जे ऑनलाईन कसं पेमेंट आपण करू शकतो. मग ह्यासाठी महत्त्वाची जी काही वेबसाईट देण्यात आली आहे, हा अर्ज तुम्ही कुठं करायचा आहे तर ह्या ठिकाणी जी वेबसाईट देण्यात आली आहे तर ती वेबसाईट या ठिकाणी बघा जे काही pcs.mahaonline.gov.in, तर ही जी वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवरती आपल्याला ते महत्त्वाचे जे ॲप्लिकेशन आहे चरित्र पडताळणी संदर्भात तर ह्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने. तर हे ॲप्लिकेशन तुम्ही जे
काही कॅफेमध्ये जाऊन देखील करू शकतात आणि तुम्ही स्वतः देखील ह्या ठिकाणी बघा करू शकतात। तर हे ॲप्लिकेशन आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलमधून आपण कशा पद्धतीने करू शकतो त्यासाठी एक डेमो व्हिडिओ देखील तुम्हाला पुढे मी दाखवणार आहे। तर ह्याच्यामध्ये आता महत्त्वाचं ही वेबसाईट जेव्हा आपण ओपन केल्यानंतर महत्त्वाचे जे आपल्याला डॉक्युमेंट रेडी करून ठेवायचे आहे ते डॉक्युमेंट बघा कोणकोणते लागणार आहे चरित्र पडताळणी संदर्भात। तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचे जे डॉक्युमेंट असणार आहे त्याच्यामध्ये आवश्यक जे कागदपत्र आहे त्याच्यात बघा आधार कार्ड हे आपल्याला या ठिकाणी 1 नंबरचे डॉक्युमेंट लागणार आहे। त्यानंतर 2 नंबरचं जे काही डॉक्युमेंट आहे ते इलेक्ट्रिक बिल किंवा मग रेशन कार्ड, मग ह्याच्या दोघांपैकी कोणताही या ठिकाणी बघा एक पुरावा आपल्याकडे लागणार आहे। त्यानंतर जे काही TC असेल आपली किंवा मग जन्म नोंदणी प्रमाणपत्र ह्यापैकी एक लागणार आहे 3 नंबरचे महत्त्वाचं डॉक्युमेंट। त्यानंतर बघा जे काही आपलं संबंधित जी नोकरी भेटली आहे म्हणजे जी ऑर्डर भेटली आहे तुम्हाला तर ते ऑर्डरचं ह्या ठिकाणी बघा तुमच्याकडे कॉपी असणे ही गरजेची आहे। म्हणजे या ठिकाणी ॲप्लिकेशन आपल्याकडे जोपर्यंत या ठिकाणी महत्त्वाची जी काही नोकरीचं नियुक्तपत्र आपल्यापर्यंत येत नाही हातात तोपर्यंत या ठिकाणी चरित्र पडताळणी आपण ॲप्लिकेशन या ठिकाणी बघा करू नाही शकत, कारण त्या ठिकाणी हे संपूर्ण जे काही डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट ऑनलाईनमध्ये या ठिकाणी बघा वेबसाईटवरती आपल्याला अपलोड हे करायला पडत असतात। म्हणून हे जे 4 प्रकारचे महत्त्वाचे जे डॉक्युमेंट IMPV डॉक्युमेंट या ठिकाणी दाखवण्यात आले आहे तर हे डॉक्युमेंट आपल्याकडे सध्या तयार असू द्या आणि ज्यांच्या नियुक्ती आदेश सध्या ज्यांना मिळाला असेल तर त्यांनी बघा ज्या दिवशी तुम्हाला नियुक्ती आदेश मिळाला त्या दिवसापासून तुम्ही हे ॲप्लिकेशन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 15 दिवसाच्या आतमध्ये हे प्रमाणपत्र बघा मिळून जाईल। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आपलं आधार कार्ड असणार आहे 1 नंबरवर। त्यानंतर बघा ह्या ठिकाणी रेशन कार्ड किंवा मग इलेक्ट्रिक बिल असतं। त्यानंतर 3 नंबरचे आपल्याकडे TC असतेच किंवा मग जन्म नोंदणी प्रमाणपत्र असतं आणि महत्त्वाचं या ठिकाणी नोकरी संबंधाने असल्यास या ठिकाणी नोकरीचं नियुक्तीपत्र आपल्याला लागतं। त्यानंतर बघा ह्या ठिकाणी अर्ज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वतःही करू शकतात किंवा मग तुम्हाला इंटरनेट कॅफे असेल किंवा मग महा सेवा केंद्र असेल अशा ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्जही करू शकता। तर अशा पद्धतीने जे डॉक्युमेंट असणार आहे तर ते तुम्हाला लागणार आहे। तर आता नेमका अर्ज या ठिकाणी कशा पद्धतीने करायचा तर त्या संदर्भात आपण तर मित्रांनो जे काही चरित्र पडताळणी संदर्भात महत्त्वाचा जो काही अर्ज असणार आहे ऑनलाईन पद्धतीने तर तो अर्ज आपण कशा पद्धतीने ह्या ठिकाणी करू शकतो स्वतः तुम्ही करू शकतात, कारण ह्या ठिकाणी बघा स्टेप एकदम सोपी आहे। तर ते स्टेप बाय स्टेप आपण पुढच्या जो व्हिडिओ असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला डेमो आपण दाखवणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जे काही डॉक्युमेंट आहे तर हे डॉक्युमेंट सध्या तुम्ही रेडी असू द्या आणि ज्यांचं सध्या या ठिकाणी बघा अजूनही समुपदेशन सध्या बाकी आहे तर त्यांचं देखील बघा लवकरात लवकर समुपदेशन होऊन तुम्हाला बघा लवकरात लवकर जे काही नियुक्ती आदेश आहे ते तुमच्यापर्यंतही मिळून जाईल। या ठिकाणी नियुक्ती आदेश तुम्हाला ज्या दिवशी मिळेल त्याच दिवशी तुम्हाला या ठिकाणी हे जे महत्त्वाचं चरित्र पडताळणी संदर्भात ॲप्लिकेशन तुम्हाला हे ऑनलाईन पद्धतीने ह्या वेबसाईटवर करून द्यायचं आहे। ह्या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती देखील जी काही महत्त्वाची आहे स्टेपची ती देखील मिळून जाणार आहे। तरी देखील आपण जे काही महत्त्वाच्या स्टेप असणार आहे जेणेकरून तुम्ही स्वतः ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करू शकतात त्याची माहिती आपण पुढे हे देणार आहोत। अशा पद्धतीने हे महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्हाला सध्या रेडी करून ठेवायचे जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला हे ॲप्लिकेशन हे करायला पडणार आहे। तर अशाच पद्धतीने महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या द गुरुजी चॅनलला वेळोवेळी भेट देत राहा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकतात। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।